मातंग समाजातील नागरिकांच्या खोट्या सह्या करून फसवणूक केल्याप्रकरणी जयसिंगपूर पोलीस ठाण्यास निवेदन। मोजे जैनापूर येथील गट नंबर 277 सर्वे नंबर 100 या जमिनीच्या 7/12 पत्रिकी मातंग समाजातील नागरिकांची नावे लावून देण्याचे आमिष दाखवून 155 लोकांचे आधार कार्ड व पॅन कार्ड घेण्यात आले। त्यानंतर संबंधित नागरिकांच्या खोट्या सह्या करून करारपत्र तयार करण्यात आल्याचा आरोप करत उमळवाड येथील समस्त मातंग समाजातील नागरिकांनी जयसिंगपूर पोलीस ठाण्यात निवेदन दिले आहे। या निवेदनात अमोल अरुण कांबळे राहणार उमळवाड तालुका शिरोळ व उमेश अशोक तिवडे राहणार जयसिंगपूर यांच्या विरोधात कारवाईची मागणी करण्यात आली आहे। निवेदनात म्हटले आहे की अमोल कांबळे यांनी समाजाच्या वतीने आपणच संबंधित जमिनीचे मालक असल्याचे भासून त्रयस्थ व्यक्तींशी करारपत्र करून आर्थिक व्यवहार केल्याचा आरोप आहे। तसेच समाजातील काही नागरिकांना धमकी देणे, जीवे मारण्याची भाषा करणे असे प्रकारही सुरू असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे। त्यामुळे संबंधितांवर तातडीने कायदेशीर कारवाई करून उमळवाड येथील मातंग समाजातील नागरिकांना न्याय द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे। दरम्यान योग्य कारवाई न झाल्यास पुढील 4 दिवसात जयसिंगपूर पोलीस ठाणे तसेच जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर येथे समाजाच्या वतीने तीव्र आंदोलन व बेमुदत उपोषण करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे। यावेळी उमळवाड येथील मातंग समाजातील ज्येष्ठ नागरिक, तरुण वर्ग व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते। मातंग समाज उमळवाड गावच्या वतीने आम्ही सर्वजण मातंग समाजातील लोक या ठिकाणी पोलीस स्टेशनमध्ये निवेदन देण्यासाठी एकत्र आलो। अमोल अरुण कांबळे आणि उमेश अशोक तिवडे यांनी जे काही समाजाच्या विरुद्ध प्रकरण केलेलं आहे, समाजाची जी जमीन आहे ती जमीन हडपण्याचा जो प्रयत्न केलेला आहे तो हाणून पाडण्याचं काम पुढील दिवसामध्ये पूर्ण समाज मिळून आम्ही एकत्र येऊन ती जमीन समाजाची आहे आणि ती समाजासाठीच वापरली जाईल किंवा समाजासाठी राखून ठेवली जाईल असे आम्ही या ठिकाणी अभिवचन देतो। सर्वांना जय भीम, जय लहुजी, जय अण्णाभाऊ साठे। आज खरोखर बघितलं तर समाजातील आर्थिक पिळवणूक लोकांची होत आहे आणि या गाव पातळीवर जे धनदांडग्यांनी आमच्या सर्वसामान्य लोकांचे फसवणूक करण्याचा प्रयत्न केला ते अमोल अरुण कांबळे व उमेश तिवडे यांच्यावर समाजाने अहोरात्र विश्वास ठेवला। त्या विश्वासाला तडा जाऊन लोकांच्यावरती अनेक 1 लाख, कोणावर 11,000, कोणावर 20,000 असे रक्कम त्यांच्यावरती टाकली। परंतु त्यांची ती ऐपत नसताना 11,000 किंवा 1 लाख 2 लाख असे जे ऐपत नसताना खोटे नाटे कागदपत्र रंगवून त्यांना फसवण्याचा प्रयत्न केला आहे। तरी या गोष्टीचा मी जाहीर निषेध करतो आणि तसं म्हणायला गेलं तर आज आमच्या समाजातील अतुल हेगडे, आमचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, सुहास तिवडे ग्रामपंचायत सदस्य, तसेच आमचे सामाजिक कार्यकर्ते आणि आमच्या युवा नेतृत्व सागर तिवडे, तसेच प्रमोद मिस्त्री माजी ग्रामपंचायत सदस्य, तसेच गोबरतात्या, भीमातात्या, तसेच दीपक तिवडे आणि अरुण तिवडे ज्येष्ठ यातील सर्वच समाजातील तरुण मंडळी याने या सगळ्यांनी या विश्वासाला पाठिंबा देऊन आज खरोखर त्यांचं अभिवादन करतो की समाजाच्या तळमळीसाठी ही 19 एकराचं जे खोटनाटक प्रकरण आहे ते जाग्यावर त्यांनी थांबवलं। याबद्दल खरोखर मी या सर्व तरुण मंडळाचं समाजाच्या वतीने मी सगळ्यांचा आभार मानतो। संघर्ष या न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।